एकदा का हा मसाला तुम्ही बनवून ठेवला ना तर कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता। इतकी भन्नाट याची चव लागते ना। तर करायचं आहे काय, पॅन मध्ये आपल्याला चण्याची डाळ ऍड करून घ्यायची आहे, सोबतच उडदाची डाळ देखील घालून घ्यायची आहे। जेवढी चण्याची डाळ तेवढीच उडदाची डाळ घेतलेली आहे। आता ही खमंगपणा येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। तुम्हाला हवं तर सेपरेटही भाजू शकता। आता छान या डाळींना खमंगपणा आलेला आहे। दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घेऊ म्हणजे थंड होईल। आता त्याच पॅन मध्ये आपल्याला बेडगी मिरची ऍड करून घ्यायची आहे। तिखटाप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता। लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याची पाने ऍड करून घेऊया। थोडा वेळ असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये चमचाभर तेल ऍड करून घ्यायचं आहे। बेडगी मिरची पटकन भाजली जाते, त्यामुळे तेलाचा वापर इथे मी नंतर केलेला आहे। आता मिरची जी आहे बऱ्यापैकी परतलेली आहे। आता ही मिरची ना आपण सेपरेट काढून घेऊया म्हणजे बाकीचं साहित्य आपल्याला भाजायला सोपं जाईल। आता इथे सर्व मिरच्या मी त्याच प्लेटमध्ये काढून घेतल्या ज्या प्लेटमध्ये आपण डाळ काढून घेतलेली आहे। आणि हे जे लसूण कढीपत्ता आहे ना ते थोडा वेळ आपण परतवून घेऊया। 2 मिनिटातच हे छान असं परतलं की सर्वात शेवटी यामध्ये जेवढी डाळ घेतलीत ना तेवढीच पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत। तीळ सर्वात शेवटी यासाठी घातले की तीळ लगेच भाजले जातात। आता छान भाजलं की हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत एक साईडला ज्या मिरच्या आहेत त्या बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत, त्या आपल्याला मिक्सर जार मध्ये घालून घ्यायच्या आहेत। देठासोबत घातल्या तरी काही हरकत नाहीये किंवा देठ आवडीनुसार तुम्ही काढू शकता। छान वाटलं जावं यासाठी आपण मिरची अगोदर वाटून घेणार आहोत, म्हणजे सर्व साहित्य आपल्याला नंतर वाटता येईल। मिरची पटकन वाटली जात नाही, त्यामुळे अगोदर मी मिरची इथे वाटून घेतलेली आहे। तर इथे पाहू शकता छान पद्धतीने आपली मिरची जी आहे ती वाटून झालेली आहे। यामध्ये मी काय करणार आहे, चिंच ऍड करून घेणार आहे। कोणत्याही चटणीमध्ये जेव्हा तुम्ही चिंच ऍड करता ना तर त्याची चव जी आहे ना ती दुप्पट टेस्टी होते। एकदा वापरून पहा। आता डाळी बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत, त्या सुद्धा आपण या मिक्सर जार मध्ये ऍड करून घेऊया। आणि लसूण तीळ आणि कढीपत्त्याचं जे मिश्रण आहे ना ते सुद्धा बऱ्यापैकी गार झाले। आता हे सर्व आपण याच मिक्सर जार मध्ये ऍड करून घेऊया। आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। आणि डाळी वापरलेल्या आहेत त्यामुळे हिंग आवर्जून ऍड करायचं आणि जमेल तितकं आपल्याला हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मस्त खमंग अशी आपली इथे चटणी तयार झालेली आहे। आता या पद्धतीने चटणी करून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। कोणत्याही प्रकारच्या भाजी किंवा मसाले भातामध्ये हा मसाला तुम्ही ट्राय करून पहा, नक्की सर्वांना आवडेल। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा।